फुटीर खासदारांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार यवतमाळ, वाशिम, हिंगोलीत आज ठाकरेंचा दौरा. संजय देशमुखांच्या मतदारसंघात पहिली सभा. ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष. मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरेंचा नागपूरला एकाच विमानानं प्रवास. फडणवीस आणि ठाकरेंकडून एकमेकांची विचारपूस आणि हस्तांदोलन. संजय राऊत, आदित्य ठाकरेंसह इतर नेतेही उपस्थित. ठाकरे आणि फडणवीसांचा एकाच विमानातनं प्रवासाचा योगायोग. विकले गेलेले लोक चार्टर्डनं आले. विमानात काय चर्चा होणार, अरविंद सावंतांचा सवाल. खासदार ओमराजे निंबाळकर आणि श्रीकांत शिंदे तिरुपती बालाजीच्या शरणी. दोघेही केंद्रीय मंत्रिपदाच्या शर्यतीत असल्याची माहिती. मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी बालाजीला साकडं घातल्याची चर्चा. फुटीर खासदारांनी जनमत चाचणी करून घ्यावी. दूध का दूध, पाणी का पाणी होईल. आपले लोकप्रतिनिधी ही हिंमत दाखवतील का. मनसेच्या संदीप देशपांडेंचं थेट चॅलेंज. भाजप आमदार नरेंद्र मेहतांवर मीरा भाईंदरमधील आदिवासींच्या जमिनी बळकावल्याचा आरोप. आरोपींवर तत्काळ फौजदारी गुन्हे दाखल करा. मंत्री प्रताप सरनाईकांची मागणी. किल्ले रायगडावर तिथीनुसार 353वा शिवराजाभिषेक सोहळा. शिवप्रेमींमध्ये मोठा उत्साह. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सोहळ्याला उपस्थिती. मंत्री गोगावले आणि योगेश कदमही उपस्थित. नागपुरात छत्रपती शिवरायांच्या 353व्या शिवराजाभिषेक सोहळ्याचा उत्साह. ढोल ताशांचा गजर आणि शिवकालीन क्रीडा प्रात्यक्षिकांचा थरार. विलास घुले हत्येप्रकरणी बजरंग सोनावणेंच्या मुलाची एसआयटीकडून चौकशी होणार. सौरव सोनावणे आज स्वतःहून केश पोलीस ठाण्यात हजर राहणार. सूत्रांची माहिती. केतन अग्रवाल हत्येचा नवा खुलासा. सिया आणि चेतनकडनं मे महिन्यापासूनच लोहगडाची रेकी. गुन्ह्यानंतरचे चॅट्स डिलीट. आरोपी चेतन चौधरीच्या दुकानातील कर्मचारी साक्षीदार होणार. केतन अग्रवाल हत्येचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालणार. विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती. सिया, गोयल आणि चेतनच्या अडचणीत वाढ. बोरिवली रेल्वे स्थानक परिसरात दारूच्या बाटल्या आणि ब्लेड. भाजप आमदार संजय उपाध्याय यांच्याकडून रेल्वे पोलिसांना तत्काळ कारवाईचे आदेश. ट्रेनमधील हत्याकांडानंतर उपाध्याय यांच्याकडून स्थानकाची पाहणी. घटस्फोट होताच पतीकडनं पत्नीची हत्या. नागपूरच्या जुनी कामठी परिसरातील धक्कादायक घटना. भर रस्त्यात पत्नीची हत्या करून आरोपी पती फरार. पोलिसांकडून शोध सुरू. भिवंडीमध्ये अॅमेझॉनकडनं मुदतबाह्य अन्नपदार्थांची विक्री. अॅमेझॉन रिटेलच्या 2 अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल. परवाना निलंबित. छापेमारीत अन्न सुरक्षा पथकाची कारवाई. पुणे जिल्ह्यात उद्या एकाच दिवशी 4.5 लाख बालकांचं लसीकरण. राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबवणार. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांची माहिती. राज्यामध्ये 15 जिल्ह्यांना आज पावसाचा येलो अलर्ट. मुंबई, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता. तर पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूरला येलो अलर्ट जारी. दहीहंडी सरावादरम्यान गोविंदांना 75 दिवसांसाठी 10 लाखांचं अपघाती विमा संरक्षण. तर उपचारासाठी 2 लाखांपर्यंत खर्चाची हमी. गोविंदांसाठी विशेष विमा कवच लागू. आयसीसी रँकिंगमध्ये 11व्या क्रमांकावरील आयर्लंडकडनं भारतीय संघाचा पराभव. पहिल्याच T20 सामन्यात भारतीय संघावर पराभवाची नामुष्की. आयर्लंडचा 34 धावांनी ऐतिहासिक विजय.